नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज मी तुमच्याशी पाडलेला आंबा आलेला कसा ओळखायचा याच्या मी तुम्हाला 2 ट्रिक्स सांगणार आहे. तर चला छान असं त्या आंबे वगैरे आपण केशर आंबे आहेत ते तोडते आणि तुमच्याशी शेअर करते. पाडाला आलेला कसा ओळखायचा हे ट्रिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मग. तर इथे तुम्ही पाहू शकता बरं का, ह्या आंब्याला बघा वरती असा पिवळा असं डॉट पडलेला आहे. तर आणखीन थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते. तर अशी पावडर जमा झालेली आहे. तर पावडर जमा झाली ना की ओळखायचं, आणि छोटे असे डॉट्स आलेले आहे ते आंब्यावरती की ओळखायचं हा आंबा पिकायला आलेला आहे आणि पाडाला आलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, आणखीन एक ट्रिक तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर ह्या आंब्याला बघा असं खड्डा पडलेला आहे आणि असं फुगलेला आहे, साईडने चारू बाजूनी फुगलेला आहे. तर असा ओळखायचा आहे की हा आंबा पाडाला आलेला आहे. तर इथे बघा छोटे असे तुम्हाला डॉट्स दिसत असतील आणि वरती अशी पांढरी पावडर पण जमा झालेली आहे. म्हणजे हा पाडाला आलेला आहे आंबा असं ओळखायचं आहे बरं का. मस्त छान असे बघा आपल्या आंबे आलेले आहेत, केशर आंबे आहेत हे. आणि भरपूर सारे आंबे आलेले आहेत आपल्या झाडाला. तर आज झाडावरचे ताजे असे आंबे उतरण्यात खूपच मजा वेगळी असते बरं का. तर आणखीन एक मी ट्रिक तुमच्याशी शेअर करते. तर जेव्हाही आपण कैऱ्या तोडताना ह्या म्हणजे आता पिकू घालायचे असतात आंबे, तर तोडताना आपण केव्हाही इथूनच तोडायचा. म्हणजे याचं रुचिक इथून जर तोडलं याचं रुचिक या आंब्यावरती पडतं आणि आंबा खराब लवकर होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी आंबा तोडताना बघा इथून असा तोडायचा. मस्त असं असं तोडलं की याच्यावरती रुचिक ओघळत नाही. मग इथून जर तोडला रुचिक ओघळतं आणि पूर्ण आपला आंबा लगेच खराब होऊ शकतं. तर मी आता सर्वच असे पाडायला आलेले आंबे तोडून घेते. कैऱ्या सहज अशा निघतात बरं का ह्या कैऱ्या. आणि हे केशर आंबे आहेत आणि लवकर पिकतात आणि वरती छान असा पिकल्यानंतर पिवळा कलर येतो. असे केशर म्हणजे ऑरेंज कलर येतो बरं का. याच्यावरती पावडर वगैरे अजिबात काहीच लावायचं नाही. आपल्या नैसर्गिक पद्धतीने हे मी कैऱ्या पिकवणार आहे. तर आता मी निम्म्या तोडून घेते आता. आणि आज झाडावरचे असे आंबे तोडण्याची एक वेगळीच मजा असते आणि लहानपणाची आठवण झाली बरं का. लहानपणी आम्ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये वगैरे असे आंबे लागले आम्ही म्हणजे स्कूलला वगैरे जाताना ते असे दगडाने मारून आंबे पाडायचे. त्याची मला आज आठवण झाली. खरंच खूप छान असतात बरं का लहानपणीचे दिवस. आणि उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू झाला की झाडावरून सर्वच आंबे काढण्याची एक मजाच वेगळी असते. आणि गोड आणि खूप छान असं रसाळ आणि हे आंबे आहेत बरं का. आणि केशर आंबा असल्यामुळे खायला जबरदस्त टेस्ट आहे याची. आणि गावाकडची ही छोटी कामं आणि निसर्गाचा आनंद खूप मोठा खास असतं बरं का. आणि मी आज पहिल्यांदाच असे मी आंबे उतरवले आहेत झाडातले. कारण जेवढ्या हाताला येतील तेवढ्या मी इथं उतरवलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असेल खूप छान असे आपले आंबे फुगलेले आहेत आणि साईडने असे पिवळसर झालेलं आहे. आणि देठापाशी पण खड्डा पडलाय बरं का. तर त्याच्यामुळे ओळखायचं की हा आपला आंबा परिपक्व झालेला आहे. म्हणजे तो पिकण्यास त्याला हाताना पिकू घालायला पाहिजे. तर इथे बघा जेवढ्या हाताला येतील मी तेवढे घेतलेले आहेत. आणि बाकीचे आहो काढतायत. तर इथे स्टूल वगैरे ठेवून आता आहो काढतायत. तर मी ते सर्व आंबे या टोपलीमध्ये ठेवून देणार आहे. मग मी या पाडाला आलेल्या आंब्याची ओळखण्याची तुमच्याशी 2 ट्रिक शेअर केलेल्या आहे. तर नैसर्गिकरित्या आपण हे आंबे पिकवायचे आहेत. तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे.
तर इथे बघा आंब्याला ना खूप छान ना खूप असं सुगंध असतो तो पिकाला आल्यानंतर. आणि रंग हिरवा जर एकदम असा जास्त पूर्ण हिरवा असेल तर न ओळखायचं की हा आंबा परिपक्व नाही आणि पिकायला पण याचा ना उपयोग नाही आहे, म्हणजे तो आंबा पिकतच नसतो. याचा रंग जर ना छान असा पिवळसर आणि वरती ना डॉट डॉट्स पडले असेल तर तो ना लगेच आपला आंबा पिकतो. आणि देठाजवळ पण ना बघा पिकल्यासारखं ना असं दिसत असतं, तो देठ आहे ना पिकल्यासारखा वाटतो. आणि झाडाकडली असं पडलेला आंबा ना असं पिकून पडलेला आंबा तो खायला तर ना खूप भारी लागतो बरं का. आणि परवा 2 आंबे पडले होते नैसर्गिकरित्याने ना तो. आणि शौर्य इथे बसलाय बरं का, त्याला पाडाचा आंबा भेटतोय की नाही म्हणून तो इथं वेट करतोय. शौर्य शौर्य सापडला का आंबा तुला? आंबा सापडला का पिकलेला? नाही ना आणखीन? तर पाऊस जर पडला ना हे सर्व आंबे खराब होतात. तर आता अवकाळी वगैरे पाऊस चालू होतोय. परवा पण एक सडाका पाऊस झाला तेव्हाच उतरले पाहिजे होते पण उतरले नव्हते. तर इथे बघा शौर्य मदत करतोय मला. तर येताना एक 2 नेऊन तो असं टोपलीमध्ये नेऊन ठेवतोय. तर इथे आहो ना सर्वच काढायला घेतलेले आहेत, म्हणजे आता वरचे हे येणार नाहीत, आता टेरेसवरती जाऊन ना ते काढावे लागतील. जेवढे पिवळे झालेत ना तेवढे काढतो. आणि आणखीन थोडेफार आहेत ते कच्चे ना, म्हणजे कडक आणि पूर्णपणे हिरवा आहे ना ते तोडणार नाही, म्हणजे तर ते जर तोडलं तर ते अजिबात आंबा पिकत नाही आहे. तर आता चला सर्वच आंबे ना मी इथे टोपलीमध्ये ठेवते. तर तुम्हाला जवळून दाखवते बरं का. खूप छान याचा ना सुगंध येतो या आंब्याचा. केशर आंबा असल्यामुळे ना आणखीन तर भारी. याच्यातली कोय ना खूप छोटी आहे आणि रस भरपूर निघतोय. तर इथे शौर्यचा मित्र आलेला आहे शौर्यला खेळायला बोलवण्यासाठी. आंबे तोडून घेतलेले आहेत आता पिकवण्यासाठी. तर छान असं पिकवणार आहे, तर नैसर्गिक पद्धतीनेच पिकवणार आहे बरं का. आणि एकच झाड आहे असं घरासमोर, तर तुम्हाला दाखवते. इथे तुळशीसमोरच ना झाड आहे आंब्याचं. तर इथे बरं का अहो काढून देत आहेत मला मस्त असे बघा. आणि हे केशर आंबे आहेत आणि खायला पण एकदम टेस्ट आहेत, गोड आहे बरं का. आणि कोई त्याच्या आधी ना खूपच छोटी आहे आणि पिकल्यानंतर इतका भरपूर रस निघतो ना, खूप म्हणजे खूप रस निघतो. तर मला आमरस वगैरे बनवला ना तुमच्याशी नक्की शेअर करेन बरं का, या आंब्याचा आमरस कसं होतं. आणि याला कलर पण खूप छान येतो. तर आता पाहताच छान खावंच वाटलं आहे. तर मस्त बघा इथे अशा तोडलेल्या आहेत सर्व, कारण याचं रुचिक वगळू नये ना याच्यावरती, म्हणून अशा सर्वच तोडून घेऊ लागलेला आहे आम्ही. तर चला इथे मला या टोपलीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. झाले एक 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 करून ना आता एक टोपली भरतील. तर आंबे काढणे थोडंसं अवघडच आहे बरं का. इथं बघा असं कंपाऊंडवरती चढून काढावं लागतील. तर मी माझ्या हाताला जेवढे आलेत ना मी तेवढे काढलेले आहेत. तर आता आहोंना सांगितलं आहे काढायला. तर इथे खूप म्हणजे आतमध्ये आहेत बरं का एक 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 असे आंबे. आता जस्ट कंपाऊंडवरती चढलेले आहेत आहो. आहे का तिथं? एक मिनटं आले. कटर कुठं आहे? तर कटरच्या साह्याने कट करून घेतोय. इकडं जरा द्या इकडं, द्या राहू दे, येतोय द्या इकडं हाताला. कटर ठेवा साईडला आणि द्या हे. हां आता ना निम्मे आता आंबे उतरवले आहेत. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय भरपूर असे टोपली निघालेले आहे. तर ह्याला ना पिकवण्यासाठी बॉक्स किंवा ट्रे वगैरे लागतोय. तर आता आपल्याकडे बॉक्स पण नाही आहे आणि ट्रे पण नाही आहे. ते सर्वच ना आता शेतामध्ये आहेत. पण आता हे सर्व आंबे उतरवले, पण आता पिकू घालायचं कसं हा प्रश्न पडलाय मला. तर इथे बघा नाही म्हटले तरी ना 12 डझन आंबे होते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त. आणि 4-5 दिवसात ना हे आंबे पिकतील. तर आता मी याच्यावरचे ना देठ भरपूर आहेत ना ते आता छोटे छोटे आता देठ म्हणजे कट करून घेते आणि पिकवाय घालायला ठेवणार आहे. तर आहोंना आता नंतर ना उद्या किंवा संध्याकाळीच मी ह्याला पाठवेन.
की शेतातलं ट्रे आणायला. तर इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते. आपले आंबे खूप छान आहेत आणि मस्त आहेत दिसायला पण. तर आता हे ना मी कटरच्या साहाय्याने सर्व त्याचे देठ कट करून घेते. तर रुचिक पण ओघळणार नाही. थोडंसं पाठीमागे थोडं देठ ठेवून द्यायचा. तर इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कटरच्या साहाय्याने ना थोडं असं कट करून घेते. म्हणजे आणखीन थोडंसं देठ ठेवणार आहे मी. बॉक्स हा छोटाच होता. मग याच्यात काही मावणार नाही बरं का हे आंबे सर्व. म्हणून म्हटलं आता हो जेव्हा आणतील ना शेतातून तेव्हाच पिकू घालणार आहे मी. तर व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. तर पिकू घालायचे ना आंबे कसं पिकू घालायचे नैसर्गिकरित्या ना ते मी ना तुमच्याशी ना पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर त्यासाठी ना पुढचा ब्लॉगही पहा आणि आजचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये.